नमस्कार, मी प्रसाद नातू. माझ्या नव्या कोऱ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नमस्कार. आज मी ज्या विषयावर ब्लॉग टाकलेला आहे, कारण मी ब्लॉग लेखनही करतो, तर ज्या विषयावर ब्लॉग टाकलेला आहे त्या विषयासंबंधातच मी आज इथे बोलणार आहे. माझ्या काही मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी मला हे सुचवलं की काही वयस्कर मंडळींना ब्लॉग वाचायला त्रास होतो, त्यामुळे जर मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर समजा ब्लॉगमधला विषय त्यांच्यापुढे मांडला तर त्यांना तो ऐकता येईल, म्हणून आज हे विविधा नावाचं मी नवीन कोरं चॅनल सुरू करतो आहे. तर सुरुवात करूया. आजचा विषय आहे इंडेक्सेशन. मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दोन जरा वेगळ्या टर्म्सचा उल्लेख केला, ज्या सर्वसाधारण माणसाला लवकर कळण्यासारख्या नव्हत्या. त्यातील पहिली म्हणजे इंडेक्सेशन आणि दुसरी म्हणजे एंजल टॅक्स. आजच्या या ब्लॉगमध्ये इंडेक्सेशन याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सविस्तरमध्ये ऐका. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दीर्घकालीन भांडवली नफा करात अनेक बदल केले. यातील प्रमुख बदलांपैकी एक म्हणजे मालमत्तेच्या विक्रीवरील इंडेक्सेशन फायदे काढून टाकणं. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स दर 20% इंडेक्सेशनसह 12.5% इंडेक्सेशनशिवाय कमी करण्यात आला असला तरी सोशल मीडियावर या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यामुळे भारतातील प्रमुख रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या शेअरच्या किमतीतही घसरण झाली. आता आपण पाहूया की रिअल इस्टेटमध्ये इंडेक्सेशन म्हणजे काय. भारतात मालमत्तेचं इंडेक्सेशन म्हणजे भांडवली नफ्यावर कराची गणना करताना मालमत्तेच्या खरेदी किमतीला महागाईनुसार समायोजित करणे. यामुळे खरेदी किमतीला सध्याच्या मूल्याशी समायोजित करून कराचे ओझे कमी करण्यास मदत होते. इंडेक्सेशनची गणना कशी करावी. इंडेक्सेशनसाठी कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स वापरला जातो, जो भारतातील केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे CBDT द्वारे प्रकाशित केला जातो आणि नेहमी प्रकाशित होत असतो. तर हा CII महागाई मोजण्यास आणि त्यानुसार खरेदी किमतीला समायोजित करण्यास मदत करतो. आता थोडक्यात तुम्हाला हे सांगतो की समजा एखादी मालमत्ता आपण 2005-06 मध्ये 50 लाखाला खरेदी केलेली आहे आणि ती आता आपण 2023-24ला विकायला काढलेली आहे. मित्रांनो, 2005-06 मध्ये कॉस्ट इन्फ्लेक्शन इंडेक्स 117 होता. 2023-24ला तो 348 आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये जर 348ला 117ने भागितलं तर 2.974 एवढी वाढ झालेली आहे. तर मग आपल्याला नेमकं करायचं काय की आपण ज्यावेळेस ती मालमत्ता विकत घेतली, ते घर विकत घेतलं किंवा फ्लॅट विकत घेतला, त्या मालमत्तेची आजच्या इंडेक्सेशनमध्ये म्हणजे CII मध्ये किंमत किती आहे हे आधी आपण काढत असू. तर 50 लाखाला आपण जे 2.974 हे गुणोत्तर शोधून काढलेलं आहे, 348ला 117ने विभागून त्यांनी गुणलं तर हा आकडा येतो 1,48,70,000. आता याच्यामध्ये काय होतं की इंडेक्सेशन खर्चाची गणना केल्यामुळे भांडवली नफ्याची गणना अशी होते. आजची विक्री किंमत जर समजा तुम्ही 2 करोड ठेवली असेल, तर या इंडेक्स किंमत जी आहे ती आपण आत्ता काढलेली 1,48,70,000 ही जर त्याच्यातून वजा केली तर भांडवली नफा हा 51,30,000 येतो. तर
आधी काय व्हायचं की 51,30,000 रुपयांवर टॅक्स 20% कॅल्क्युलेट केला जायचा. तर हा 20% कॅल्क्युलेट केलेला टॅक्स कमी होता. कारण आता काय करण्यात आलं आहे की हा भांडवली नफा कॅल्क्युलेट करताना 2 करोडमधून सरळ सरळ 50 लाख रुपये वजा करण्यात येतील. तर त्यामुळे आणि त्याच्यावर आता हा जो दर आहे हा 12.5% जरी दिसत असला तरी तो 12.5% म्हणजे कमी झाला आहे असं नाही. आधीच्या दरानुसार 51,30,000वर 20% इतका कर आकारला जाईल, म्हणजेच तो 10,26,000 इतका येत असेल. आता हे इंडेक्सेशन काढून टाकल्यामुळे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत ही कमी केल्यामुळे भांडवली नफा आला आहे 2 करोडमधून 50 लाख गेले तर 1.5 करोड. आणि या 1.5 करोडवर जो टॅक्स आहे तो 12.5% म्हणजे कमी केलेला 20%वरनं कमी केलेला असला तरी जो टॅक्स आहे तो येतो आहे 18,75,000. म्हणजे पूर्वीचा टॅक्स येतो आहे 10,26,000, आता येतो आहे 18,75,000. म्हणजे त्या करामध्ये 8,51,000 रुपयाची वाढ झालेली आहे. म्हणूनच मी म्हणू इच्छितो की हा कराचा दर जो 20%वरनं 12.5%वर केली आहे, याचा अर्थ कराचा दर कमी केला आहे आणि त्यामुळे कर कमी लागेल या भ्रमात कोणी राहू नये. तर आता या व्हिडिओची मी आजच्या सांगता करतोय. थोडक्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कळत नकळत आपल्या खिशातून अलगद पैसे काढण्याचे आणि सरकारचा खजिना भरण्याचे काम केले. अर्थात देशाचा विकास हवा असेल तर थोडा भार सहन करायला हवा. पण तो मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांनीच का सोसायचा? याचा अर्थ असा आहे का की हे आर्थिक साक्षर आहेत सगळे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय, आणि हे सगळे देशाच्या विकासासाठी हे सर्व चाललं आहे हे त्याला कळतं. यासाठी त्याच्या आर्थिक साक्षरतेची किंमत त्याला मोजायची आहे. बाकी 80 कोटी मोफत राशनमध्ये खुश आहेत आणि श्रीमंत गर्भश्रीमंत यांना कशाचंच काही देणं घेणं नाही. यामुळे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, तुका म्हणे उगी राहा आणि जे जे होईल ते ते पहा, त्याप्रमाणे पाहत राहायचं आहे. अर्थात दुसरे काय आपल्या हातात आहे, कारण आपल्या मतांनाही फारशी किंमत नाही आणि मतं द्यायला आपण जातोच कुठे. त्यामुळे सरकार जरी बदलायचं झालं तरी आपण ते बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्याला हेच करायचं आहे, तुका म्हणे उगी राहा आणि जे जे होईल ते ते पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या परिवाराची आणि आपली काळजी घ्या. स्वस्थ रहा, आनंदी रहा, मस्त रहा. धन्यवाद.